मी ब्लॉग अपलोड केला फ्रेंड्स आजचा. वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर बघू हाय करा हाय करा हाय करा. हाय फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर फ्रेंड मी जस्ट फोन चार्जिंगला लावला. व्हेरी गुड व्हेरी गुड. मी जस्ट परत आत येऊन बघितलं भाव्याला आंघोळ घालण्यासाठी मी बाथरूम मध्ये उभा करून ठेवलेला. तर म्हटलं नळ तर मी चालू नव्हता केला. नळ कोणी चालू केला बेटा? तो नळ कोणी चालू केला? हा काय कोणी? हा कोणी चालू केला नळ? कोणी चालू केला? नळ कोणी चालू केला? हा नळ कोणी चालू केला? मला पाठ इथे असतो या साईडला भिंतीला टेकून. पाठ इथे घेतलाय, ह्याच्यावरती उभी राहिली. बघू आपण परत एकदा डेमो हिनीच केलाय का, म्हणजे कसा केलाय ते बघू. बघू नळ चालू कर बेटा. ओपन द टॅब. हा अरे वा, अरे न्यू पॉवर अनलॉक. अरे शाबाश. हा हा ले. त्यासोबतच जे या मग मध्ये पाणी जमा झालंय आता ते कुठे जाणार? घाबरली 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 घाबरली. भीती तर लय वाटते अंगावरती पाणी पडताना. घाबरली घाबरली घाबरली. सकाळी पूजाला होत होती काही फ्रेंड्स. आज लवकर ऑफिसला निघायचं होतं म्हणून आज काही जेवण वगैरे बनवलं नाहीये. पूजा पण कॅन्टीन मधून जेवणार आहे. त्यात घरी आता आपल्याला निघायचं, आता आपल्याला बाहेर निघायचं होतं घर आवरेपर्यंत. भावेला जेवण बिवण भरून झालं सगळं, थोडासा वेळ गेला. तर मलाही तो भात फोडणीचा बनवायचा होता, बट क्विक काहीतरी जास्त भूक लागली म्हणून मॅगी बनवतोय. खूप दिवसांनी खातोय फ्रेंड्स मॅगी, पण आता जस्ट पॅकेट ओपन करायला घेतलंय. एक वेगळीच मॅगी बनवतो जे मी कोरियन नूडल्स खात होतो त्याच्याशीच थोडासा इन्स्पायर होऊन मी एक पद्धत ट्राय केली मी मॅगी बनवण्याची आणि ती चांगली पण लागली. जस्ट तुमच्यासोबत क्विकली ती शेअर करतो. अर्धा ग्लास पेक्षाही जास्त थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ऍड केलंय फ्रेंड्स. एक मॅगी नूडल्सचा जो पार्ट आहे त्याला काय बोलतात ते सोडलंय ह्याच्यामध्ये. पाणी थोडंसं जास्त झालं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आपण फक्त आता नूडल्स तयार करतोय. पॅक ऑफ 8 मॅगीज. तर मग हे पण 8च आहेत. आता तुला फ्रुट्स पाहिजे? थांब देतो थांब. तर भाव्याशी गप्पा मारता मारता आपली नूडल्स इथे झालेत तयार. भाव्याने जशी फ्रूट खाण्याची इच्छा जतवली आहे. हा भेटू ठीक आहे. आता बी नाहीये. हे घे. पहिला भीती वाटायची फ्रेंड्स बी वगैरे खाल्ली, चिकूची खास करून, किंवा ह्याची कलिंगडची पण, की अशी भीती लागून राहायची. शिट उद्यापर्यंत झाड उगवलं तर पोटामध्ये 1 महिन्यानंतर माझ्या पोटातून झाड आलेलं असेल, तोंडातून बाहेर फांद्या बिंद्या येतील. 3 नको 4 ओके. ह्याच्यावर भाव्याला काही मीठ वगैरे टाकून देत नाहीये फ्रेंड्स, तिला तशी सवय नको लागायला. बघू बसा. सिट डाऊन सिट डाऊन. बसून खायचं बेटा. ठीक आहे. इथं बघून इथे बसून खाणार आहे बेटा. टीव्ही पार्टी चालू आहे ना. तू खा बेटा तू खा. दे फ्रेंड्सला दे. घ्या फ्रेंड्स घ्या. फ्रेंड्स हे घ्या. भाव्या तुम्हाला कलिंगड देते. हा घ्या घ्या फ्रेंड्स घ्या. फ्रेंड्स हे घ्या. भाव्या तुम्हाला कलिंगड देते फ्रेंड्स. हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या. तर जस्ट 5 मिनिटं झालेत फ्रेंड्स मी असं किचन मध्ये उभा आहे, मॅगी बनवतोय. तितक्यात घामाघूम. तर काही सोल्युशन असेल तुमच्याकडं घाम कसा कमी करायचा. मी व्हिडिओज वगैरे पण चेक केले बट नाही जास्त असं होतं. मी जास्त पाणी पिऊन बघितलं, बाहेरचं खायचं कमी केलं, बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या बट काही फरक नाही पडत. काकडी वगैरे पण तुम्ही बघितलं असेल, आणली खायची ट्राय केली बट नाही काय होते. बघू अजून काहीतरी. आता लस्सी प्यायला चालू करणार आहे सकाळ संध्याकाळ, म्हणजे बघू त्यांनी तरी बॉडी मधली हीट थोडीशी कमी होते का. तर इथे नूडल्स आलेत रेडी फ्रेंड्स. आपण पाण्यामध्ये नूडल्स गरम करत ठेवले होते. आता ते प्रॉपर नूडल्सचा शेप घेतला त्याने. तर आता पाणी आपण नूडल्स आणि पाणी आता सेपरेट करून घेतले फ्रेंड्स. थोडं त्याच्यामध्ये आपण थंड पाणी ऍड करणार आहे, म्हणजे नूडल्स जे चिपकून बसलेले असतील ते थोडे सुटसुटीत होतील. तर मॅगी झाली प्रॉपर सुटसुटीत फ्रेंड्स. हे बघा काही चिपकून वगैरे बसत नाहीये. एवढंच की जास्त पण थंड पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग नूडल्स थंडे होऊन जातील, मग मॅगी खायला मजा येणार नाही. आता हे नॉर्मल गरम आहेत. ह्याच्यामध्ये आता आपण जस्ट ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊ प्रॉपर सगळा. मॅगी मसाला टाकून झाल्यावरती ऍड करू थोडासा आपण लाल मसाला. त्याच्यावरून थोडस तेल. सगळ्या गोष्टीला प्रॉपरली मिक्सअप करून घेऊ. काय रे जानू? काय रे जानू? काय झालं? काय काय? दरवाजा उघडू? काय रे बेटा काय झालं? कुठे मम्मा नाही आली अजून? मम्माला टाइम आहे. दरवाजा वाजला का? कोणच नाही आलं बेटा. कोण नाही बाबू. करा दरवाजा बंद करा. दरवाजा बंद कर बेटा.
आता मी किचन मध्ये उभा आहे फ्रेंड्स, काहीतरी करतोय आणि त्यात जर बाहेर फोन वगैरे बाहेर सगळे व्हॅल्युएबल्स आपण बाहेर चार्जिंग करत ठेवतो, तर असं नको व्हायला की दरवाजा उघडायचा आणि कुणी आलं बाहेर काय घेऊन गेलं वगैरे, कारण की समोरच्या घरात ऑलरेडी एकदा चोरी झाली आपल्याला माहिती आहे. ऍटलीस्ट तशी तरी रिस्क नको आपल्याला. तर एका बाजूला आपण हे सगळं मिक्सअप करून घेतोय. इट विल बी जस्ट डन विद इन अ मिनिट. प्रॉपर मिक्सअप करून झाले फ्रेंड्स आणि बघू शकता आपली मॅगी रेडी आहे. टाइम टू टेस्ट इट. काय बेटा, काय बेटा, हे तुला नाही भेटणार बेटा, हे तुला नाही आहे, हे लहान पोरांसाठी नाही आहे. एवढंच की याच्यामध्ये ना चिली फ्लेक्स असले पाहिजे होते. लेट्स गो फॉर द फर्स्ट बाईट. मजा आली. एवढंच की खरंच चिली फ्लेक्स असले पाहिजे होते. अजून तिखट झाली असती, अजून मजा आली असती. मॅगी टाइमपास साठी बनवली फ्रेंड्स मी. तर थोडंसं पोटात मॅगी जाईल आणि थोडीशी भूक माझी शांत होईल. त्यासोबतच मॅगी खाता खाता इथे मी फोडणीचा भात तयार केलाय. आता इथे तेल पण ठेवलंय, लसूण पण ठेचून वगैरे घेतले, थोडीशी हळद सांडली माझ्याकडून. तर पटपट मी आता फोडणीचा भात बनवून घेतो, त्यानंतरला चहा पण बनवून घेईल. म्हणजे पूजू घरी आली की मी डायरेक्ट नाश्त्याला बसता येईल. तेव्हा नारळ फोडणं चालू. काय चालू बेटा ते? मी बघितलंय मला एकदा दोनदा नारळ वगैरे फोडताना. काय करायचं बेटा, हाताबितावर पाडून घेशील, नारळ फुटेल, तुला काय नाही होणार. तेव्हा बस झालं, अजून खायचं, खाऊन घ्या. फोडणी पूर्ण होण्याच्या अगोदरच तुम्हाला दिसत असेल हे पिवळा आणि वगैरे. ह्याच्यामध्ये भात सुटसुटीत करून थोडंसं त्याच्यामध्ये हळद आणि मसाला ऑलरेडी मी मिक्स करून घेतलाय आणि नंतरला याची सगळी प्रोसिजर करून घेणार आहे. कारण मी बोलतो लायटर कुठं आहे? लायटर दे बेटा, मला गॅस पेटवायचा. दे ना बेटू बाबू. अरे मला लायटर पाहिजे, मी तुला रिटर्न देतो बेटा, मी रिटर्न देतो. बोल ना, मी रिटर्न देईल तुला लायटर. दे ना बाबू. तेव्हा खिडकीत काय आलं बघ, तेव्हा 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 बघ खिडकीत बघ काय. आपला फोडणीचा भात पण रेडी आहे फ्रेंड्स. मस्तपैकी गरम गरम छान पैकी याचा सुगंध सुटलाय. खाऊन घेऊ आता पटपट फोडणीचा भात. थोडा मी परत फ्रेशअप वगैरे होऊन घेतो. भाव्याला पण थोडंसं भरवेल, नंतर निघू बाहेर खेळायला भाव्याला घेऊन. काय? हा बॉल घेऊन जाऊया खेळायला. कॅच करायचा बॉल, बॉल शोधा, बॉल शोधा. कोण आलं? वाजलेत 6:45 फ्रेंड्स आणि जेवायला जस्ट बसणारच होतो तितक्यात भाव्याने छोटीशी सुसू केली. मम्माला बोल थांबा, सुसू केली, थांब बोल. बाय बाय. कसं कळतंय ना? भात थोडस नाही, लोणचं नको, लोणचं नको, थोडासा भात. हा हा हा, अजून पाहिजे? आवडला आवडला आवडला. काय बोलू, शिफ्ट करतो आम्ही करून. नाही त्यांना हा बोल, आपण शिफ्ट करूया करून. शिफ्ट करतो हा त्यांना हो बोल. हा बट डेट कळवतो बोल. मी तर चालतो तुला, थांब मी बोलवतो ना बेबू तुला. हमेशाची ट्रिक, पहिला आपल्या समोर बसायचं खायला आणि मग प्लेट स्वतःच घेऊन टाकायची है ना बघू. काय बोलली, कळवलं? तर फ्रेंड्स आपण निर्णय घेऊन टाकला आहे. आपण होणार आहोत शिफ्ट काही दिवसात. थोडासा वेळ आहे, मग हा थोडा पसारा पण आवरलेला दिसेल. तसं पण पूजा येण्याच्या अगोदर मी जमेल तितकं बऱ्यापैकी पसारा वगैरे आवरून घेतलाय. भांडे वगैरे पण जेवढे पण होते सगळे आपण क्लीन करून टाकलेत. संध्याकाळी आपण काय आलं वॉच. हा वॉच. अरे हा, हिनी काल पूजाने काल घडी बुक करून टाकली आहे त्याची. आता ती येणार आहे घरी. ते 21 तारखेला 21 वरती गेली. त्यांच्या वेबसाईट वरून का केली बेबी? तू अमेझॉन वरून कर ना. नव्हती मला भेटत. ठीक आहे. अरे थांब ना बेटा, तू पाडते बाबू सगळं. बच्चू तू काय खाल्लं नाही सकाळपासून? नाही खाल्लं का? नाही खाल्लं का बेटा? तू खा. ती नाही खात बेटा, डॅडानी बनवलेलं मम्माला नाही आवडत. असा कोण राईस बनवतं का फोडणीचा? आता भाव्या खाते म्हणजे तिला टेस्ट आवडली. पूजा टेस्ट पण चांगली आहे. टेस्टलेस आहे. राहू दे. त्याच्यात ना कांदा आहे, टोमॅटो आहे ना, काय आहे आणि काय. खाऊन बघ कधी कसा लागतो ते. आज मला माहिती माझ्या हातचा तरी खाणार नाही. बनवतो ना माझ्या हाताने, हिला आवडत नाही. ऑमलेट असू द्या, बेसन पोळी असू द्या, चपाती असू द्या, बाकी नाही, हिला नाही आवडत. ऑमलेट चांगलं बनवलं. इनफॅक्ट एकदा हाफ फ्राय बनवलं होतं, ते पण चांगलं बनवलं. पण तेल बिल टाकतो. बरेच चिकन बनवलेलं, एवढं तेल त्याच्यावरती. तर्री बोलतात त्याला पूजा, तर्री. खाल्लंच पूजा, सगळे तारीफ करत होते तुझ्या ऑफिस वाले पण. समजलं ना?
अरे काय झालं, तू बनव चहा, बनव चहा. आता संध्याकाळी मी काय तसं जेवणार नाही, माझं जेवण झालंय. फोडणीचा भात जेवढा होता तो सगळा मी संपवलाय. तर आता रात्री मी काय जेवणार नाहीये, बस झाला आता. 8च्या नंतर नाही म्हणजे नाही. पिली तर लस्सी पिल, गरमी कमी करायला थोडी बॉडी मधली घाम घुम येतो म्हणून. पण चहामुळे पण समजून आले उष्णता वाढते, घाम घुम येतो, तर चहा आतापासून नाही. तर तुला काय सगळं तुझ्यासाठी नाही. तर आजचा मी एक काम करू तुझा, चहा फक्त किती वेळा पियाले, किती वेळा घरी पियाले, हा जाऊन पियाले, हा त्यानंतर पुन्हा दुपारी असेल एकदा पियाले, संध्याकाळी पियाले, आता घरी येऊन पियाले. मी किती वेळा चहा होतो. तर हा तुझा असेल, पण आजचा चहा माझा इथे बघ, शेवटचा चहा. असा किती वेळा ठरवलंय सगळ्या गोष्टी, असं किती वेळा ठरवलंयस रे. आजचा माझा शेवटचा चहा आहे फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. तुझ्या या गोष्टीवर तू ठाम राहा. ओके, राहणार, तुला दिसेल. आजचा चहा थोडासा चांगला बनव, त्याच्यामध्ये इलायची टाक, त्याच्यामध्ये अद्रक टाक आणि छानपैकी गरम कर. बिकॉज दिस विल बी लास्ट कप ऑफ टी ऑफ माय लाईफ. इट माइट बी. बनवणारच नाही, तू बनवायचा. बनव ना यार, पूजा कंटाळा आलाय. तुझ्याचं पण तू स्वतःच बनवणार. हो, म्हणजे मी बनवायचं आणि तुझं तू बनवायचं. अरे तसं नाही. आता दुपारसाठी आता मी आज फोडणीचा भात बनवला, भूक लागलेली, भात होता बनवला. मॅगी पण बनवली, ते मॅगीचं पॅकेट पण काढलं मी. डोळे खाली. फोन मध्ये सिरियल बघते. कमेंट आली होती, पूजाताई कोणती सिरियल बघते. मी म्हंटल ती जी फेसबुक स्क्रॉल करताना जी सिरियल येईल ती बघते. हिंदी, मराठी, उर्दू, पंजाबी, जी सिरियल येईल ती बघत बसते बस, है ना. मला तसा काम करताना असा आवाज आला पाहिजे बस. घेतलाय फ्रेंड्स आताच जस्ट मी खारी आणि बटर घेऊन आलो. थंड झाला आता होतो दुसऱ्या. अरे त्याला बोललाच नाही, खारी करपलेली दिली आहे पुन्हा पण. अरे करपलेली कोण पूजा, ही बरोबर तर आहे. आता काय करपलेली खारी, फोड. माझा वाला चहा तर गरम आहे. पण तुला तो लास्टचा शेवटचा चहा आहे तो. हा मग हाच सगळा. त्याच्यानंतर चहा नाही पिणार फ्रेंड्स कधीच मी. बोल बच्चन. बघ ना तू नंतर बोल बच्चन. एवढं की तू फोर्स करू नको मला नंतर. बच्चन. तू नंतर मला फोर्स करू नको. मी काय बोलतो नंतर मला कधी फोर्स करू नको, समजलं. काय ते. तर दिस इज द लास्ट कप ऑफ टी ऑफ माइन. त्याच्यानंतर चहा सिरियसली अवॉइड करेल. ब्लॅक कॉफी पीत राहील कधी कधी, बिकॉज ब्लॅक कॉफी पिण्याचे आहेत काही फायदे, ते नंतर सांगेल. पण चहा नाही. लगेच डेट बदलली, कधी येणार आहे उद्या. कसं आहे ना की वॉच 21ला येणार होता, आता डायरेक्ट उद्या येत आहे. का तसं बरं, म्हणजे तू काय हे केलं. काय केलं मग मला मेसेज आला त्यांचा, उद्या डिस्पॅच होणार आहे. उद्या डिस्पॅच होणार ना. अरे वा पूजा, परवा म्हणजे ऑफिसला हातात वॉच घालून जाणार पूजा. छान छान. तर फ्रेंड्स मगाशीच मी माझ्या लाईफचा शेवटचा चहाचा कप पिऊन झालोय आणि आता बघू ह्याच्यानंतर पिलो तर गरम पाणी पिल. त्याच्यामध्ये पूजा तू एकदा काहीतरी बनवलेलं ना कोविडच्या टायमाला चहा सारखं. काय बनवलं. आपण रात्री काढा करून पित होतो रोज रात्री पियायचं. हा मग ते काय होतं लक्षात नाही ना माझ्या. काहीतरी लवंग, काळी मिरी टाकायची, मध टाकायची, सगळं ते टाकून बनवायचं. आता लक्षात पण नाही काय. मग ते बनवत जा, मी ते पित बनव. चहा नाही पण आतापासून फ्रेंड्स. कधी रोज फ्लेवरचा कुठे दिसला तर मग नको, पण नको तरी पण नको. कॉफी पिऊ आपण, ब्लॅक कॉफी. मगाशी जसं म्हटलं नंतर सांगतो, बघू नंतर. म्हणजे ते एकतर इम्युन सिस्टम आपलं थोडंसं बूस्टअप होतं वगैरे, मी पण ऐकून येते. त्यात दुसरी गोष्ट ही की दिस इज ओनली फॉर जेंट्स की ब्लॅक कॉफी. इफ यू आर कपल, इफ यू आर मॅरिड, जर इफ यू कंझ्युम ब्लॅक कॉफी बिफोर एनी क्वालिटी टाइम विथ युअर पार्टनर, इट गिव्स यू मोर ड्युरेशन. इट्स हेल्प यू आउट फॉर मोर ड्युरेशन. होप यू आर गेटिंग इट. काय झालं. अरे झालं ना, येईल आता घडी. काय काम आहे आता. काय फोन मध्ये भाजी ऑर्डर करू. काय भाजी पुलाव बनायचा विचार करतो. पण एकटी पुरतात.
आय एम डन. मी आता बनवेन, तो राहील ना उद्याला पण. उद्या पण काय उपाशीच राहणारच. उद्या पण म्हणजे आज पण उपाशी होतो काय? नव्हताच नव्हतो. पूजा लाल पुलाव बनवते, लाल खिचडी टाईप छान बनवते एकदम मस्त. प्रॉपर व्हेज बिर्याणी, व्हेज पुलाव सारखं बनवते. हो. आणि जी फेवरेट डिश पण होते ऑफिस मध्ये हमेशा बोलायची, व्हेज हांडी बिर्याणी, व्हेज हांडी बिर्याणी. हे तो थंड पाणी घेतलंय मी. तिची बॉटल कुठे ठेवली आहेस? बॅग मध्ये बाजूला लावली असेल. बेटा तुझी वॉटर बॉटल कुठे आहे? वरती नाहीये तिथे. वॉटर बॉटल कुठे आहे? ती बॅग बघ ना ब्ल्यू कलरची, तिथे पाठी ठेवली का बघ. आहे ना. आता पूजा आता विचार करते आता काय ते. इन्स्टामार्ट पण नाही काम करत आहे फ्रेंड सध्या. हाय रिक्वेस्ट वगैरे दाखवते आणि जगतो पण आहे ना. आणि त्यामुळे पूजाला जे पुलाव बनवायला, जे व्हेज बिर्याणी बनवायला जे साधन लागणार आहे मिक्स भाज्या, त्या ऍक्च्युली आता संपल्यात, आउट ऑफ स्टॉक. आता काय मार्केटमध्ये जाऊन आणायचं. तू जातोस आता मी जाणार 9 वाजले. मी येणार कधी? कसं वाटतंय? मी तेच बोलते, माझ्या एका बोलण्यावरून तू कधीच पटकन उठणार नाही. अगं आता मला येता 9:30 होतील. मग तू काय 10 वाजता बनवायला घेणार आहे जेवण? हा जाऊ दे, उद्या बनवेन. आत्तासाठी काय करते विचार करते. डाळ भात लावते. तू डॅडासोबत लोणावळ्याला फिरायला आहे ना? बुगो मम्माची हालत बघ खराब झाली. बुगो भाव्या उद्या जाणार, ती घेऊन चालली आहे तर जेवायला. तू येऊ दे ना मला. अरे मला खाऊ दे. मी कशातलं खाऊ मग? अरे मी कोणतं खाऊ? जस्ट पॉपकॉर्न आहे आणि तेच पॉपकॉर्न थोडंसं आपण भागायला पण दिलं. पॉपकॉर्न खाता खाता हे बघा, पॉपकॉर्न खाता खाता बघा कोण झोपून गेलाय. आरामात. त्याची सारखी डुलक्या घेते. मला समजलंच नाही. नंतरला बघतो तर काय झोपले. सगळे पॉपकॉर्न पाडले खाली. ते ठीक आहे, बट असं झोपते तेव्हा लय क्यूट वाटतंय. जेवण होते फ्रेंड्स घरी रेडी. मी तर काय जेवणार नाहीये. पूजा बनवते जेवण. थोड्या वेळात आली तर पूजा येईल खाली. त्या अगोदर मी जस्ट भाव्याला खाली घेऊन आलोय थोडंसं राऊंड मारण्यासाठी. भाव्याची सुटली, झोपेतून आली. झोपेतून उठल्या तिला जरा रिलॅक्स आणि थोडंसं पाय मोकळे करायला आणलंय. उद्या सकाळी पण यायचं है ना? येणार ना? चला वॉक करा. थोडीशी झोपेत आहे. चल हा पकड. व्हेरी गुड. काय बेटा खरं पूजा? काय फ्रेंड्स, पूजा सांगते की पूजाने भाव्याला पाठवले, तर मुंगी होती एक. तर पूजाने भाव्याला माझ्याकडे पाठवलं हे सांगायला की डॅडाला बोलव मुंगी मारायला. तर भाव्या काय बोलली? पण ते असं की डॅडा चल मम्माने बोलवलंय. समजलं पण ते. डॅडाला बोलू नको रे बाई. तिला शिकवलंय मग असं काय मच्छर मोठा असेल तर मारायचा चावण्याच्या अगोदर. अरे बापरे. हे कॉक्रोच वगैरे दिसलं तर असं मारायला तिला शिकवलंय. काय मोठी माशी विषय आली तर ती तसं काय ट्राय करते. अरे बापरे. काय झालं बेटा? काय झालं? काय नाही झालं? अरे तू डान्स कशाला गेली? हर्ष बोल बेटा. हर्ष बोल. बाळा. हर्ष बुगो. हर्ष बोल. आणि पूजा बोल. ती हर्षच बोलते. अरे बापरे. टीचर मालती. अरे बापरे. तू बोल. अरे हर्ष, तू तिला काल घेऊन गेलास वरती नाईट ड्रेसचं शर्ट आणि खाली पॅन्ट. ते नाईट ड्रेस होता. मग चांगला दिसत होता तसं जॉगर्स मध्ये असं जरा फंकी टाईप. मला काय माहिती. सांगायचं ना डॅडाला काय कपडे घातले. बच्चू तुला आवडलेलं ना काल घातलेले कपडे? आवडलेले ना बुगू? काल घातलेले कपडे आवडले? हा बोलली. नाही बोलली. हा बोल. आवडलं ना बेटा?
आवडले ना? तू बोलली तशी ती बोलते. वेळ झाला फ्रेंड्स व्लॉग इथे पूर्ण करण्याचा. तुम्ही इतका वेळ दिला व्लॉग बघण्यासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. खूप छान वाटतं ऐकायला. डॅडाला डॅडा नको बोलू, मग हर्षच बोला. माझे पा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय बाय. तर आजच्या दिवसाशी रिलेटेड असं काय झालंय, चहा मी शेवटचा पिलाय, तर चहावरती काय गाणं आहे का रे? हा, चहावरती एक गाणं आहे. एक ओ ती बोलली, ती बोलून झाली गाणं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चाय वरती एक गाणं फ्रेंड्स. एक गरम चाय की प्याली हो, कोई मुझको पिलाने वाली हो. मग आहे ना. कोण आहे? मी. पण आजपासून चहाच नाही पिणार तर काय पाहणार. भाव्याचा झालाय वॉशरूमचा टाइम. पूजा घेऊन गेली आहे तिला. जस्ट व्लॉग कम्प्लीट करण्या अगोदर फ्रेंड्स तुमच्यासोबत एक गोष्ट जस्ट शेअर करतोय. म्हणजे कन्फर्म तुमच्याकडून जमलंच तर नक्की कळवा कमेंट थ्रू. काय तुम्हाला बघायला आवडेल की डॅडा आणि भाव्या असं मी काहीतरी चालू, म्हणजे आपल्याच व्लॉग चॅनलवरती असं काहीतरी प्लॅन आउट केलंय. बाहेर फिरायला जाऊ, थोडं मुंबईच्या बाहेर कधी किंवा मुंबईच्या आतल्या आत चांगले चांगले ठिकाण एक्सप्लोर करू. लेट्स एक्सप्लोर मुंबई अँड प्लेसेस नियर बाय मुंबई. वुड यू लाईक टू वॉच इट? प्लीज डोंट फॉरगेट टू कमेंट बिलो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. टेक केअर. बाय. हॅव अ ग्रेट डे. आणि रिअली सॉरी फ्रेंड्स, काही दिवसांपासून म्हणजे आपले व्लॉग टाईम नव्हता. पुढे पाठी वर खाली होत होता. टाईम कधी डिले होत होता 3:30ला, कधी 2:30ला, कधी 1:30ला. आत्तापासून व्लॉग सकाळी अपलोड झालेला असेल. नो मॅटर वॉट, बट अर्ली मॉर्निंग 8 वाजता व्लॉग विल बी अपलोडेड. थँक्यू सो मच. आणि रिअली अपॉलॉजीज इतक्या दिवसांपासून जे काय डिले वगैरे होत होता त्यासाठी. फेका फेका बॉल फेक. बॉल फेकायचं मग तू. काय झालं? काय झालं? फ्रेंड्स 1 वाजून गेला रात्रीचा. मी जस्ट एडिटिंग करत बसलो तर पूजाला बस मी एकदा म्हटलं की पूजा मला कोकम सरबत बनवून देते का? तर मस्तपैकी थंड थंड पाण्यात. थँक्यू पूजा. थोडीशी रागवली ती. तू पण पी. तो ट्रेंड करायला पाहिजे होतं. हर्ष काय खाणार? मग तो बोलणार कोकम सरबत. मी जाणार बनवणार. झाला ट्रेंड संपला. थँक्यू म्हटलं. मग मी काय करू? बोल. काय बोलतात? वेलकम. वेलकम.